क्रॅश कोर्सचा अनुभव जर सांगायचं झालं तर हे जे 1.5 महिने होते माझ्यासाठी एक चित्रपटासारखे होते. कारण की इथं न कोणाचं बंधन होतं, न काही. एकदम खूपच छान होते. कारण की मनसोक्त वातावरण होतं. गंज ते आमचे म्हणजे क्लासेस होण्यासाठी आम्हाला लवकर उठायचं. पण ते खूप छान वाटायचं. कारण की लवकर उठा, क्लासेसची हे असायची चिंता, लवकर उठा, क्लासेस करा, सर काय बोलतील का? हे ते. हे खूप काही इथं नवीन शिकायला मिळालं. म्हणजे सांगू शकत नाही. ते अनुभव खूप छान होते. तुझी कुठली मेमरी आहे जी अ, खूप जवळ राहिली किंवा मेमरीज असतील एकापेक्षा जास्त, ज्याच्यामुळे खूप इम्पॅक्ट झाला असेल तुझ्यावरती? अ, इथं तर जेव्हा मी इथल्या वेगवेगळ्या भागातील मुलं मुली आलेले आहेत, मी त्यांच्याशी बोललो तेव्हा असं कळालं की म्हणजे माझ्या तर जवळपास सगळ्याच मेमोरी सर्वांसोबत खूपच चांगल्या होत्या. बट काही मेमोरी जर सांगायचे झाले तर काही मुलांशी आणि मुलींशी बोलताना जर एकलव्य हे करतोय एज्युकेशनवर काम. बट ज्यावेळेस आम्ही बोलायचो त्यावेळेस असं जाणवलं की सगळ्या मुलांची शिकण्याची जिद्द आहे, पण ते कुठेतरी त्यांच्या फायनान्शियल इश्यूज किंवा सोशल इश्यूज म्हणजे त्यांच्या घराच्यामुळे शिकू शकत नाही. पण ज्यावेळेस आम्ही अशा विषयावर चर्चा करायचो तर जे मुलं मुली अशा विषयावर कधी बोलायचे नाही, तर ते आम्ही ज्यावेळेस बसायचो आणि आम्ही स्वतः प्लॅटफॉर्म तयार करायचो की अरे या विषयावर बोलायला पाहिजे. तर आम्ही पूर्ण असं कोणता पण विषय असलो तर आम्ही त्यावर एकदम मनसोक्त बोलायचो. तर या मनसोक्त बोलण्यातून मला खूप काही गोष्टी शिकायला मिळाल्या त्यांच्याकडून. तर माझ्याकडून जे त्या गोष्टी शिकायला मिळाल्यात ना मला, ती माझी खूप आठवण राहील इथली. कारण की खूप नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या, ज्यावर मी पण कधी बोललो नव्हतो आणि कदाचित ते पण बोलले नसेल. आणि ते जे नॉन महाराष्ट्रीयन मुलं मुली आहेत तर त्यांच्याशी पण बोललो तेव्हा अशा खूप छान छान अनुभव आले. त्यांनी एक्सपिरियन्स सांगितले. त्यांनी त्यांच्या गावातली एज्युकेशन कंडिशन आणि सोशल अवेअरनेस काय, मुलींबद्दल सांगितलं, मुलांबद्दल सांगितलं, तिथल्या मुलीच्या एज्युकेशनबद्दल सांगितलं. तर अशा काही गोष्टी ती माझ्या अनुभवाने छान आहे. इथून सगळ्यात इम्पॉर्टंट अशी काय गोष्ट असेल तू शिकून जातोयस, एक कुठला तरी लेसन असेल? अ, इथून जर सांगायचं झालं तर मी तर पहिल्यापासून पण सांगतो की अशी खूप काही जे म्हणी आहेत जी खूप पहिल्यापासून सांगितले जातात, पण त्यांचा जो महत्त्व आहे तो कधी आज पण आणि नंतर पण खूप महत्त्वाचं राहील. तेच माणुसकी. इथं दादा जे करतोय ते माणुसकीला धरूनच करतोय आणि मी तेच इथून शिकून जाईल की आज बघा इथं खूप अशी मुलं मुली आहेत की ज्यांची आर्थिक परिस्थिती नव्हती तरी त्यांना शिकायची इच्छा होती, तर दादांनी त्यांना इथं आणलं. तुम्ही शिका, आम्ही तुम्हाला पूर्ण सपोर्ट करू. मग ते मानसिक असो की आर्थिक असो. आणि मला पण आय थिंक काहीतरी थोडं कन्सेशन मिळालं फीसमध्ये. तर मी माणुसकी हा इथून मला ते शिकण्यासारखं खूप काही आहे, तर मी हे शिकून जाईल इथून.